चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण भारतीय पार्श्वगायक के कृष्णकुमार कुन्नत यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. कृष्णकुमार कुन्नत के हे एक भारतीय पार्श्वगायक होते. त्यांनी हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड, तमिळ चित्रपटामध्ये मुख्य गायक म्हणून काम केले आहे. के हे त्यांच्या सुंदर आणि मधुर आवाजासाठी भारतीय संगीत इतिहासात नेहमीच लक्षात राहतील. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत के यांनी 700हून अधिक गाणी गायली आहेत. त्यापैकी जवळजवळ सर्व गाणी त्यांच्या काळामध्ये हिट झाली. त्यांचा जन्म दिल्लीमध्ये एका मल्याळी कुटुंबात CS नायर हे वडील त्यांचे आणि कनकवल्ली ही त्यांची आई यांच्या पोटी झाला. के नवी दिल्लीत वाढले. बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्यांनी सुमारे 3500 जाहिरातीसाठी ते गायले. दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूलचे ते माजी विद्यार्थी आहेत. 1999च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी जोश ऑफ इंडिया हे गाणे गायले. त्यानंतर त्यांनी पर्ल हा अल्बम रिलीज केला, ज्याला सर्वोत्कृष्ट सोलो अल्बमचा स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाला. या अल्बम मधील 2 गाणी पर्ल आणि यारो खूप लोकप्रिय झाली. के हे भारतीय संगीतातील एक स्टार होते, ज्यांच्या आवाजाने अखंड श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श केला. 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्लीत जन्मलेले आणि 31 मे 2022 रोजी कलकत्ता येथे त्यांच्या शेवटच्या सादरीकरणादरम्यान निधन पावलेले के यांनी त्यांचे आयुष्य संगीताच्या प्रत्येक पैलूने भरले. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात जाहिरात जिंगल्स मधून झाली, जिथे त्यांनी सुमारे 3500 जिंगल्स गायल्या, जे त्यांच्या समर्पण आणि प्रतिभेचे प्रतीक आहे. याच काळात त्यांच्या आवाजातील गोडवा आणि खोलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि चित्रपट प्रवेश करण्याची संधी मिळाली. विशाल भारद्वाज यांच्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील तडप तडप के या गाण्याने बॉलिवूडमध्ये त्यांना पहिला ब्रेक मिळाला. या गाण्याने के रातोरात प्रसिद्ध झाले. त्यांच्या आवाजातील साधेपणा आणि खोलीमुळे त्यांना प्रत्येक श्रोत्यांच्या हृदयात स्थान मिळाले. त्यानंतर त्यांनी यारो, पल, खुदा जाने आणि आंखों में यासारखी सदाबहार गाणी गायली, जी अजूनही लोकांच्या हृदयात स्थान मिळवून देतात. लहानपणी के यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी त्यांचा पहिला कार्यक्रम दुसऱ्या इयत्तेत असताना दिला. त्यांच्या बहुमुखी आवाजामुळे त्यांना लवकरच दिल्लीतील विविध जाहिरात एजन्सीने मान्यता मिळवून दिली. त्यांनी त्यांच्या मित्रासोबत एक रॉक बँड देखील स्थापन केला. के यांच्यावर प्रसिद्ध गायक किशोर कुमार आणि संगीत दिग्दर्शक RD बर्मन यांचा खूप प्रभाव होता. दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर के यांनी हॉटेल उद्योगात मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून 8 महिने काम केले. काही वर्षांनी 1994 मध्ये ते मुंबईत आले. 1994 मध्ये त्यांनी संगीत क्षेत्रात ब्रेक मिळवण्यासाठी लुई बँक्स, रणजित बारोट, शिव माथुर आणि लेस्ली लुईस यांना त्यांचा डेमो टेप दिला. 1994 मध्ये जेव्हा त्यांचा मुलगा नकुलचा जन्म झाला, तेव्हा अचानक परिस्थिती बदलली. याच दिवशी त्यांना UTVने बोलावले आणि सँटोजेन सूट जाहिरातीसाठी एक गाणे गायले. 4 वर्षाच्या कालावधीत त्यांनी 11 भारतीय भाषांमध्ये 3500हून अधिक जाहिरातीमध्ये गायले. के लेस्ली लुईस यांना त्यांचे मार्गदर्शक मानतात, कारण त्यांनी त्यांना पहिल्यांदाच जाहिरातीत गाण्याची संधी दिली. के यांनी हिंदीमध्ये 250हून अधिक, तमिळ आणि तेलुगूमध्ये 90हून अधिक गाणी गायली आहेत. प्रसिद्ध
चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी के यांना बॉलिवूडमध्ये गाण्याची पहिली संधी दिली. त्यांनी बॉलिवूडमधील कारकिर्दीची सुरुवात माचिस मधील छोड आये हमने केली आणि पुढे त्यांनी अनेक लोकप्रिय गाणी गायली. विशाल भारद्वाज यांनी त्यांना त्यांचे पहिले गाणे एकल गाणे देखील दिले. पण हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप के या भावपूर्ण सादरीकरणामुळे त्यांना खूपच प्रसिद्धी मिळाली. 1999 मध्ये जेव्हा सोनी म्युझिक भारतात लॉन्च झाले तेव्हा त्यांनी एक नवीन गायकाला लॉन्च करायचे होते. या कामासाठी केकेंची निवड झाली. त्यांनी संगीत दिग्दर्शक लेस्ली लुईस यांच्यासोबत पाल नावाचा एकल अल्बम रिलीज केला. 22 जानेवारी 2008 रोजी के यांनी 8 वर्षाच्या अंतरानंतर त्यांचा दुसरा अल्बम हमसफर रिलीज केला. आसन के आये ये कहा मिल गए हम ही या अल्बम मधील काही प्रसिद्ध गाणी आहेत. त्यांनी हमसफरसाठी इंग्रजी रॉक बँड सिनेरिया देखील गायले. के टीव्हीवरही दिसले आहेत. त्यांना फेम गुरुकुल नावाच्या रियालिटी शो मध्ये ज्युरी सदस्य म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तथापि हे स्पष्ट आहे की ते टीव्हीवर परत येऊ इच्छित नाहीत, कारण ते त्यांना मर्यादित करतात. मुलाखती दरम्यान पुरस्काराबद्दल विचारले असता के हात जोडून म्हणाले, मला गाण्यासाठी उत्तम संगीत देत राहा, मला पुरस्कार नाही मिळाले तरी चालेल. 1991 मध्ये त्यांनी ज्योतीशी लग्न केले, जिला ते लहानपणापासून ओळखतात. जेव्हा ते कामावर नसतात तेव्हा ते त्यांचा बहुतेक वेळ त्यांच्या कुटुंबासोबत घालवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी एकदा म्हटले होते की बॉलिवूडच्या दबावांना तोंड देण्यासाठी त्यांचे कुटुंबच त्यांना प्रेरणा देते, जिथे स्थान निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. के यांचा मुलगा नकुल यानेही हमसफर मध्ये मस्ती हे गाणे गायले आहे. के यांना तमारा नावाची एक मुलगी आहे. त्यांच्या आवाजात एक अनोखी निरागसता आणि शक्ती होती जी हृदयाला स्पर्शून गेली. यारो दोस्ती बडी हसीन है किंवा आंखों में तेरी, केच्या प्रत्येक गाण्यात एक अनोखी जादू होती. के यांचे शेवटचे गाणे ऐकून सर्वांनाच अश्रू अनावर झाले. त्यांचे शेवटचे गाणे धूप पाणी बहने दे हे होते, जे चित्रपटात दाखवण्यात आले होते. हे शेर दिल द पिली भगत सागासाठी रेकॉर्ड केले गेले होते. हे ऐकताना असे वाटले की तो त्यांच्या आवाजाद्वारे श्रोत्यांना कायमचा निरोप देत आहे. या गाण्याचे वेगळे आकर्षण म्हणजे जीवनातील कष्टामध्ये आशेचा किरण. त्यात त्यांच्या जीवनाचे सार देखील होते. संघर्ष, कठोर परिश्रम आणि आशा. जेव्हा हे गाणे रिलीज झाले तेव्हा तो त्यांच्या चाहत्यासाठी एक भावनिक क्षण होता. के यांची काही सदाबहार गाणी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी कधीही पुरस्कारांची पर्वा केली नाही. त्यांचे सर्वात मोठे बक्षीस म्हणजे चाहत्यांचे प्रेम. ते नेहमीच म्हणायचे की त्यांचे संगीत त्यांच्या हृदयाचा आवाज आहे आणि म्हणूनच त्यांची गाणी थेट श्रोत्यांना भावतात. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, ते मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यांनी काही सदाबहार गाणी गायली, त्यांची यादी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. धन्यवाद.